विदर्भ महाराष्ट्राच्या पूर्वेतील एक ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश, ज्याला सुरुवातीपासून आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागली, तोच विदर्भ आज औद्योगिकदृष्ट्या सक्षम बनला असून महाराष्ट्राचा महत्त्वाचा भाग म्हणून उदयास आलाय. हा झाला आत्ताचा विदर्भ, पण याआधीची परिस्थिती फार वेगळी होती. थोडं मागे जाऊन पाहूयात. 1960 संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तो काळ. त्यावेळी विदर्भातून अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालं आणि त्यावेळी अनेकांनी विदर्भाला स्वतंत्र राज्य मिळावं अशी मागणी केली. परंतु स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचना झाली तेव्हा विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. पण ज्या अटी शर्तींवर विदर्भ महाराष्ट्राचा भाग होण्यासाठी तयार झाला होता, त्यातील एकही अट सरकारनं पूर्ण केली नव्हती. नागरिकांच्या क्रोधाला सामोरं जावं लागू नये म्हणून तेव्हाच्या सत्तेत असलेल्या सरकारनं 1994 मध्ये विदर्भ विकास महामंडळ स्थापन केलं, ज्याचा उद्देश विदर्भाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणं होतं. पण तत्कालीन सरकारनं विदर्भाकडे साफ दुर्लक्ष केलं. अखेर विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या मुलालाच मुख्यमंत्री व्हावं लागलं. 1960 सालापासून 2014 असा 54 वर्षाचा प्रदीर्घ काळ विदर्भातील जनतेसाठी खडतर होता. पण 2014 साली विदर्भाचा मुलगा देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्री झाला आणि विदर्भानं प्रगतीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. देवेंद्रजी सत्तेत आले आणि विदर्भाच्या विकासाला किक मिळाली. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री होताच विकास महामंडळाचा निधी वाढवून त्याचा उपयोग विविध प्रकल्पांसाठी केला. देवेंद्रजींनी विकासास अडथळा ठरणाऱ्या सगळ्या त्रुटी शोधून काढत त्यांना मुळापासून उखडून काढलं. आज विदर्भाचं पालटलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय ते फक्त देवाभाऊंमुळे. समृद्धी महामार्ग, विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी, दावोसमधून आलेली 5 लाख कोटींची गुंतवणूक, वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रातील प्रगती, गडचिरोली स्टील प्लांट, फ्लाइंग अकॅडमी, झिरो माइलस्टोन, नागनदी पुनर्जीवन, याचसोबत ऐतिहासिक परिवर्तनाचं प्रतीक असलेल्या दीक्षाभूमीला देवेंद्रजींनी ए दर्जा मिळवून दिला. देवेंद्रजींनी केलेल्या या कार्यामुळे विदर्भातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारसा समृद्ध झाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील गडचिरोलीची नक्षली भाग म्हणून असलेली ओळख देवाभाऊंनी खोडून काढली आहे. आज स्वतः नक्षलवादी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करतायत. देवाभाऊ असे एकमेव मुख्यमंत्री आहेत जे नक्षली भागात जाऊन राहिलेत, ज्यांच्या निस्वार्थी वृत्तीसमोर खुद्द नक्षलवादी सुद्धा समर्पित झालेत. देवाभाऊंमुळे विदर्भातील दुष्काळ, बेरोजगारी आणि औद्योगिक मागासलेपणा सारं काही दूर झालं आहे. दिसते ती फक्त विकासाची गंगा. देवाभाऊंच्या नेतृत्वात विदर्भात क्रांती घडतीये याची साक्ष देतोय आजचा समृद्ध विदर्भ.